हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर प्लेटिंग बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज एक थालीपीठचा प्रकार बनवते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी हे हिरवे मूग आहेत, तर ते मी भिजवून त्याला मोड आणलेले आहेत. तर ते एक मोठी वाटी मूग मी मिक्सरच्या जारमध्ये घेऊन ते असे जाडसर असं कुटून घेतलेले आहेत. त्यानंतर एका परातीमध्ये मी ते क्रश केलेले मूग काढून घेणार आहे. तर आता ते वाटलेले मूग मी काढून घेतले. त्यानंतर ह्या 2 काकड्या आहेत मीडियम साईजच्या, तर त्या मी जाडसर अशा किसून घेतलेल्या आहेत. तर उन्हाळा सुरू आहे आणि काही ना काही पोटाला आपल्या थंडावा देणारं तर काकडीपासून मी हे थालीपीठ बनवलेलं आहे. त्यानंतर घातलेला आहे भरपूर कढीपत्ता बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरलेली, त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा जाडसर कुटलेले धने, त्यानंतर 2 चमचे मिरची पावडर घातलेली आहे. तर ती तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चमचा ओवा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ. तर या मिश्रणासाठी मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. त्यानंतर हे भाजणीचं पीठ आहे. तर हे घरीच बनवलेली भाजणी आहे. तर ते मी 5 वाट्या भाजणीचं पीठ घेतले. तर हा जो चमचा आहे तो 1 वाटीच्या साईजचा आहे. तर तुम्ही कोणत्याही भांड्याने त्याचं मेजरिंग करू शकता. आता ते सर्व मिश्रण मी आधी एकत्रित करून घेतलं छान, कारण काकडीला ओलसरपणा असतो आणि मूग पण ओलसरच आहेत. तर त्यामध्ये पीठ मी मिक्स केलं आणि त्यानंतर आता आपल्याला लागेल असं थोडं थोडं करत पाणी घालून आपल्याला त्याचं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर साधारणतः हे 5 वाट्या पीठ मळण्यासाठी मला 1.5 ग्लास पाणी लागलं. तर अगदी सैलसर असंच मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि छान असं 5 मिनटं मी ते मळून असं त्याचा गोळा तयार केलेला आहे. तर बघू शकता आपलं पीठ तर मळून आता रेडी झाले. तर मी 10 ते 15 मिनटं ते झाकून ठेवलं होतं. त्यानंतर एक रुमाल मी ओला करून घेतला आहे. त्यानंतर परत मी त्यावर थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता आपल्याला एक एक करत गोळा घेऊन आपल्याला त्याचे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत. तर आता ते थालीपीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजचे करू शकता. तर मी मीडियम साईजचे थालीपीठ बनवलेले आहेत. तर आता पाण्याचा हात लावत लावत आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर काकडीमुळे आणि मुगामुळे ते अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात, थोडेसे कुरकुरीतपणा येतो त्याला. तर बघू शकता आता बऱ्यापैकी आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. नंतर मी त्या वरून घालणार आहे कांदा. तर कांदा मी पीठ भिजवतानाच घातला नाही का, तर थोडंफार जर पीठ उरलं तर नंतर कांद्यामुळे त्याला वास येईल. त्यामुळे मी वरून कांदा घातलेला आहे आणि हाताच्या साह्यानं हे अशा प्रकारे प्रेस केलेलं आहे. त्यानंतर मी गॅसवर एका साईडला तवाही गरम करत ठेवला आहे आणि आता आपल्याला त्याला थालीपीठला होल करून घ्यायचे, जेणेकरून आतपर्यंत भाजलं जाईल. तिथून तेल सोडलं की ते थालीपीठ, म्हणून मी त्याला 4 ठिकाणी छोटे छोटे होल करून घेतले. त्यानंतर मी हे थालीपीठ तव्यावर घातले आणि आता रुमालापासून वेगळं करून घेऊयात. तर बघू शकता अगदी इझिली ते निघालेलं आहे. आणि आता त्यावर घालूयात तेल. तर तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर, तूप, तुम्हाला जे आवडेल, लोणी पण आवडतं कोणाला तर ते तुम्ही घालू शकता. त्यानंतर आता झाकण ठेवून आपल्याला थालीपीठ छान असं शेकून घ्यायचं आहे. तर आता एक साईड तर छान अशी शेकली गेलेली आहे. तर आता दुसरी बाजू पण आपल्याला शेकून घ्यायची आहे. तर बघू शकता आता छान असं कुरकुरीत दोन्ही साईडनं आपलं थालीपीठ शेकून रेडी झालेलं आहे. तर ही अगदी साधी सिंपल अशी थालीपीठची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.